वास्तुशास्त्र नेमकं काय काम करतं असा प्रश्न बऱ्याच जणांना पडत असणार. त्याचं अतिशय सोपं आणि साधं उत्तर असं आहे का निसर्गामध्ये जे पंचतत्व आहेत, अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि जलतत्व, ह्या पंचतत्वांचं स्वरूप निसर्गामध्ये अमर्याद आणि अपार अशा स्वरूपात आहे. आणि हीच पंचतत्व मानवी शरीरामध्ये अतिशय सूक्ष्म, संवेदनशील आणि मर्यादित स्वरूप आहे. वास्तुशास्त्र काय काम करतं तर निसर्गातील पंचतत्व आणि मानवी शरीरातील पंचतत्व यांचा नातेसंबंध दृढ करण्याचं काम वास्तुशास्त्र करतं. वास्तू ही कवच बनून काम करत असते, कारण निसर्ग आणि मानवामध्ये असते ते फक्त वास्तू. निसर्गातील जी निगेटिव्ह ऊर्जा असते, जे ग्रहांचे प्रकोप असतात, ती शोषून घेण्याचं काम वास्तू करते. आणि म्हणून वास्तूमध्ये वेळोवेळी होम हवन करणं, पूजा अर्चा करणं, मंगल कार्य करणं, यामुळे घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते आणि ते घर, ती वास्तू त्या कुटुंबाचं संरक्षण करण्यास समर्थ राहते. आता ग्रहांचे ज्यावेळेस विपरीत परिणाम होतात म्हणजे काय, तर सूर्यासारखा अत्यंत तेजस्वी आणि प्रखर ग्रह दुपारी 12 नंतर तापतो आणि एखाद्या घराच्या जर दक्षिण पश्चिम दिशा खूप मोठ्या प्रमाणात उघड्या असेल तर तिथं तो सूर्याचा जो ताप आहे, ती प्रखर उष्णता आहे, त्या घरामध्ये तुम्ही बघाल तर अतिशय विपरीत आणि अघटित घटना घडलेल्या दिसतील. हे आहे वास्तुशास्त्राचं मानवी जीवनात महत्त्व.